1975 साली माऊलींनी सुरू केली वारीची परंपरा. अनेक विद्वान असेही सांगतात की त्याच्या आधीपासून वारी होतीच. पण माऊलींनी तिला समग्र भक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदाय या एका माळेत गुंफलं, ज्यामुळे तिचं महात्म्य सर्व दूर पसरलं. आणि आज 800 वर्षानंतर आपण पाहतो की वारीची वाढच होतीये. तरुण पिढी, कॉलेजमध्ये जाणारी, शिकलेली, प्रोफेशनल्स, IT प्रोफेशनल्स, सगळी माणसं आज वारीत जॉईन होत आहेत पुण्यात. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ते का होतंय हे प्रश्न आपल्या मनात नेहमी येत असतात. कशासाठी वारी करायची, चाललंच का पाहिजे, हरिपाठच का म्हणायचा, वगैरे वगैरे. थँक्यू. तर आपण प्रथम वारी कशासाठी करायची ते पाहू थोडस. आपल्या अनेक परंपरा आहेत, सर्वांना माहितीच आहे. पण परंपरा आपल्या अनेक वैयक्तिक साधनेवर भर देतात, हे आपल्याला माहिती आहे. त्या त्या मार्गासाठी ते योग्यच आहे. पण माऊलींचा विचार आहे तो मात्र सामान्य लोकांसाठी, आपल्यासारख्यांसाठी. त्याने एकट्याने बसावं, हिमालयात जाऊन वेदांग अभ्यास करावा, अष्टांग योग करावं, असं जीवन ज्यांना शक्य नाही, त्यांच्यासाठी वारी, त्यांच्यासाठी हरिपाठ. त्यांना भक्ती मार्गावर कसं आणायचं, त्यासाठी जी शिस्त लावून ती स्थायी आणि नियमित होणं, हेही महत्वाचं. मध्येच कधीतरी उठलं, एकदा पूजा केली, एकदा यज्ञ केला, माऊलींना कळत होते की त्याचा काही उपयोग होत नाही. अगं गरम छान लागते. तर काही विद्वान वारी शब्द हा वारंवारिता या शब्दावरनं आला असं म्हणतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की वारीमध्ये शिस्त आणि वारी सतत करावी, हे महत्वाचं त्यामागचा हेतू असतो. समाज एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र येऊन पूजा किंवा उपासना करणं, याला एक वेगळं महत्व असतं. ते आपल्याला वारीतनं पाहायला मिळतं. हा एक मुख्य भाग झाला. आणि तुकोबांनी ते पुढे सांगितलं त्यांच्या शब्दात, जे आपण आपल्या देवळाचा ब्रीदवाक्य म्हणून घेतलेलं आहे, की एकमेका सहाय्य करू, अवघेची धरू सुपंथ. दुसरं महत्वाचं कारण माऊलींनी जाणलं आणि त्यांच्या लेखनातनं आपल्याला ते सतत जाणवतं, की विठोबा हे सर्व महाराष्ट्र प्रांताला भावणारं दैवत. सर्व संत, सर्व परंपरा, सर्व विचारधारा विठोबाच्या चरणी नतमस्तक होतात. दरवर्षी 4 वेळा विठोबाला जाऊन भेटायचं, हे त्या भक्तीचं रूप त्यांनी निश्चित केलं. आणि आपल्या संत, आपण ज्याला परंपरा म्हणतो किंवा वारकरी परंपरा म्हणतो, त्याचं फाउंडेशन हे की वर्षातनं 4 वेळा विठोबाला जाऊन भेटायचं. आणि या निश्चित ध्येयाभोवती संपूर्ण परंपरा उभी राहिली. वारकरी संप्रदाय हाच पुढे शिवाजीचा मावळाही बनला. सामा सामूहिक उपासनेतून सामाजिक बळाकडे, अशी ही महाराष्ट्राची विशेष परंपरा सुरू झाली. जसे स्वामी गोविंदगिरी सांगतात, तसं 400 वर्ष संतांनी आपली महाराष्ट्राची भूमी शिंपडली. त्यातूनच शिवराय जन्माला आले आणि त्यांचे मावळेही. असं या वारी परंपरेचं मोठं क्रेडिट आहे. ती नुसती भक्ती की अशी गोष्ट नसून संपूर्ण समाज उद्बोधन, समाजाला एकत्र आणणं, अशी त्याच्यामध्ये अनेक उद्देश होते. दुसरा प्रश्न की चाललंच का पाहिजे. एका जागी बसून भजन कीर्तन केलं तर काय बिघडतं, किंवा त्याच्याऐवजी सायकल चालू नको का, पळू नको का, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायची काही गरज नाही. पण चालणं कशासाठी, चालण्याचं महत्व काय, क्रियाशील असण्याचं महत्व काय, ते मात्र आपल्या संस्कृतीत आपल्याला सहज पाहायला मिळतं. ऐतरेय ब्राह्मणामध्ये एक सुंदर श्लोक आहे. आस्ते भग आसीनस्योर्ध्वतिष्ठती तिष्ठतः शेते निपद्यमानस्य चराती चरतो भगश्चरैवैति. की जो माणूस बसून राहतो त्याचं भाग्य पण बसून राहतं, जो उभा राहतो त्याचं भाग्यही उभं राहतं, जो लोळत पडतो त्याचं भाग्यही लोळत पडतं, आणि जो चालत राहतो, अर्थात कर्म करतो, त्याचं भाग्यही चालत राहतं. हा इतका सुंदर श्लोक आहे. आणि त्याच्यातनंच आपल्याला चालणं का महत्वाचं वारीच्या वेळी, या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सापडतं. तिसरा प्रश्न, मग हरीचंच नाव का घ्यायला पाहिजे. तर नाव घेण्याचं महत्व काय, तर चालताना हो. आपलं शरीर तर गुंतलं, आपण चालत राहिलो, पावलं टाकतोय, त्याच्यात शरीर आपलं गुंतलं. पण मनाचं काय, रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूला पाहून कामना जागृत होत राहिल्या, तर चालण्याचा उपयोग काय होणार. कदाचित विपरीत परिणामही होऊ शकतो. नव्या नव्या मोहात अडकत जाऊ. हे दुकान दिसलं रस्त्यात, ही वस्तू दिसली छान, हे ते जे काय असेल. तर जसं शरीर कर्मात गुंतलं, तसं मन पण गुंतलं पाहिजे, तरच भक्ती होऊ शकते. आपण ज्याला षडरिपू म्हणतो, त्यावर आपण थोडा विजय मिळवू शकतो, त्यांच्या जाळ्यातनं सुटू शकतो. म्हणून मन कुठेतरी गुंतवायचं, आणि कुठेतरी गुंतवायचं म्हणजे हरिनामात. कारण हरिनाम एकच असं आहे की जिकडे तुमच्या मनाची वासना शांत होऊ लागते. हा ना.
आणि मग चौथा प्रश्न येतो की माऊलींचा हरिपाठच का म्हणायचा. तर खरं किंवा तसं काही बंधन नाही. अनेक संतांचे स्वतःचे हरिपाठ आहेत, अनेकही रचना आहेत, आणि कोणत्याही म्हटलं तरी चालतं, कारण सगळे त्या एकाच हरीचं वर्णन करत असतात. त्यामुळे दुसरं काही गायलं नाही, गायलं तरी काही गैर नाही. माऊलींचा हरिपाठ का रूढिमान्य झाला त्याची साधी कारणं आपल्याला दिसतात. एक म्हणजे माऊलींनी वारी सुरू केली, त्यामुळे त्यांचं काव्य वारीत प्रामुख्याने म्हटलं जाणं साहजिक होतं. आणि दुसरं म्हणजे माऊलींनी हरिपाठ केवळ आपल्यासाठीच लिहिला, हे एक विशेष शिकण्यासारखं किंवा लक्षात ठेवण्यासारखं आहे. नामस्मरणाची शक्ती काय आहे ती साध्या प्राकृत बोली भाषेत सांगितली. असं हे ज्ञानेश्वर. हरिपाठ हे पहिलंच साहित्य. माऊलींचंच आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या साहित्याचे 4 प्रकार होतात. नेवाशाला बसून पैसाच्या खांबाला टेकून त्यांनी श्रोत्यांना जे सांगितलं गीतेचं भाष्य, ते आपण आज ज्ञानेश्वरी म्हणतो. तर समोर श्रोते होते म्हणून तो श्रोतृ संवाद झाला. तिथेच नेवाशाला निवृत्तीनाथांनी आज्ञा दिली की गीता तर सांगितलीस, आता तुझं स्वतःचं तत्वज्ञान काय तेही जगाला सांग. ते त्यांनी स्वतः एकट्यानेच बसून लिहिलं, स्वतःशीच विचार करत करत त्याच्यातनं घडला अमृत अनुभव. म्हणून तो आत्मसंवाद, माऊलींनी स्वतःशीच केलेला संवाद. मग चांगदेवांची कथा आली. त्यांना अहंकारावर विजय मिळवण्यासाठी चांगदेव पासष्टी सांगितली माऊलींनी. आणि चांगदेव त्यांच्या बरोबरीचे, ज्ञानानी आणि अ, तपानी, म्हणून त्याला म्हणायचं मित्रसंवाद. आणि सर्वच सामान्य लोकांना हे सर्व तत्वज्ञान एका साध्या शब्दात सांगण्यासाठी, सोप्या शब्दात सांगण्यासाठी लिहिलेलं जे अभंग ते हरिपाठ, म्हणून हा लोकसंवाद. आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्यातून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी कळो वा न कळो, माऊली म्हणतात की हे कळलं, हरिपाठ कळलं, नामस्मरण कळलं, तर सगळं आलं त्याच्यामध्ये. नामस्मरणात गुंतवून घ्या, या भवसागरातून पार व्हाल. अनेक वेळा आपल्या सर्वांना माहिती आहे, याचा गैरअर्थही लावला गेला आपल्या समाजात अनेक वेळा, अनेक शतकं. याचा अर्थ असा की मी देवाचं नाव घेत बसेन आणि असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तर तसं अजिबात माऊलींना अभिप्रेत नाही. माऊलींचा विचार स्पष्ट आहे पहिल्याच श्लोकात. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. माऊली सांगतात की संसारातच राहा, संसारातच सगळ्या तुझ्या धर्म पालन कर. ते करता करता जिव्हेवरती मात्र माझ्या नावाचा वेग वाढत राहू दे सदा. आणि तुमच्या लक्षात येईल, भगवताने गीतेत पण हेच सांगितलंय, माम अनुस्मर युद्धच. माझं अनुस्मरण करत करत युद्धाला उभा राहा. की माझं अनुस्मरण, माझं नाव आठवत आठवत कुठेतरी हिमालयात निघून जाऊ नकोस. माझं नाव आठवत आठवत कुठेतरी छान शोकीचं आयुष्य जगत बसू नकोस. तर आता तुझं कर्तव्य आहे युद्ध करण्याचं. ते युद्ध करायला उभा राहा. फक्त माझ्या नावाची आठवण चालू ठेव. तर असं एवढं सगळं तत्वज्ञान हरिपाठासारख्या सोप्या शब्दांमधून आपल्या समोर माऊलींनी ठेवलेलं आहे. म्हणून ते हरिपाठ आपण नुकतंच म्हणजे म्हणतो वारीच्या निमित्ताने, पण रोजच म्हणावं. हळूहळू त्यातला आपल्याला आनंद उलगडत जातो. तर अशा तऱ्हेचं हे हरिपाठ आणि वारीचं महत्व आपण आता प्रत्यक्ष बघणं चालू करू. हा, भाऊ मी एक सांगू का? हो, सांगा. मी आणि राजश्री आम्ही दोघींनी जेव्हा वारी केली 2014 मध्ये, तेव्हा तिथे हो, प्रवचन असायची. आणि हो. त्यात वारी कशाला करायची असं जनरली सांगायचे त्या प्रवचनांमध्ये. तर असं त्यांचं म्हणणं होतं की दरवर्षी एक अवगुण वारायचा, म्हणजे टाळायचा, संपवायचा आपल्या आपल्या छान, ह्याच्यातला. छान, छान. सो आपण या ग्रुपमध्ये जे आहेत त्यांनी असं ठरवूया की आपण जे IST पाळतो, इंडियन स्टँडर्ड टाइम, हा मोठा मी अवगुण समजते, तर तो आपण टाळायचा आणि दूर करूया आपल्या ह्याच्यातनं, आणि जिथे वेळ दिलेली असेल त्या वेळेला हजर राहण्याचा संकल्प करूया. अगदी छान. बघा किती मोठा विचार आला आपल्या समोर, की दर वारीला एक अवगुण सोडून द्यायचा. आणि म्हणजे मला तर अर्थातच मग अनेक वाऱ्या लागतील, पण हरकत नाही. करू आपण. गुड. धन्यवाद चित्रा. चला सुरू करू आपण म्हणायला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने.
पाहिन हरी श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची अखुणा, काय ग? द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची ते निघून गणना गेले. कोण करी. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वायव्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. ध्यानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मांनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसे निदैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिणसी वाया. सायसे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. तपे दैवत दिल्या प्राप्त, गुजे हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगी साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसनी होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान,
नामपाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल रखुमाई, जय जय 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 विठ्ठल रखुमाई. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविण धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लया शिक्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरि उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भये तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तीर्थव्रत नेम भावी विणसिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भावबळे आकळे येरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. समाधी हरीची सम सुखे विण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्य सत्य मीत हरी पाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला. सर्व घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाश कसहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, मागेली अजन्म मुक्त झालो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसे सुलभ रामकृष्ण. रामकृष्णी नाम उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठे आले, प्रपंची निमाले साधू संगे. ज्ञानदेवा नाम राम कृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाभले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही. त्या नराला धले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल रखुमाई,
जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरी वीण धर्म, वा उगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवा मंत्र हरी नामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्मा धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविण नेम नाही दूजा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविण जन्म तो नरकची जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जाती वित्त गोत्र कुळशील मात, भजे कत्वरीत भावयुक्त. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूंसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक तत्व नाम दृढ धरी मनी, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचिसी सद्गद जपा आधी. नाम प्रति तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंथा जाशील जणी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरून श्री हरी जपे सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिवीण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग हरिपाठ अस्ति 28, रचिले विश्वास ज्ञान देवे.
नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मनी, उल्हासे करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंद मती केवितरे. श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञान देव. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल रखुमाई, जय जय 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 विठ्ठल रखुमाई. चला, हरिपाठ झाला आपला. आता आपण मागच्या वेळेसारखं संत परिचय चालू ठेवू. यावेळेला आणखी नव्या दिंड्यांची आपल्याला माहिती मिळणार आहे. चला, सर्वप्रथम संत तुकाराम विषयी माहिती सचिन काळे आहेत का? हो भाऊ, श्रीजा बोलणार आहे. श्रीजा बोलणार. अरे वा. ओके. करायचं चालू भाऊ? हो, अगदी चालू करा. ओके. श्रीजा. नमस्कार, माझं नाव श्रीजा काळे आहे. आज मी आपल्या समोर महान संत तुकाराम महाराज बद्दल बोलणार आहे. संत तुकाराम महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावात 1608 साली झाला. ते विठोबा पांडुरंगाचे फार मोठे भक्त होते. त्यांचे वडील विठ्ठल भक्त होते. त्यामुळे लहानपणापासून तुकाराम महाराज भक्तीचा संस्कार झाला. तुकाराम महाराजांनी खूप संकट आणि दुःख पाहिली. त्यांचे व्यापार बुडाला आणि कुटुंबात अडचणी आल्या. पण तरीही त्यांनी देवावरचे विश्वास कधी सोडला नाही. He spent his entire life in chanting God's name. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले. Through his abhangas, he told people that God is not only in temples but in every person. सर्व माणसे एक समान आहेत. He explained the importance of love, compassion, forgiveness and good conduct. त्यांनी लोकांना भजन, कीर्तन and पूजा करायचे शिकवले. Even today, his abhangas are heard in villages, temples and communities. His thoughts and teachings still help us walk on the right path. चला आपण सगळे मिळून म्हणूया, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय कृष्ण राम. हरी. धन्यवाद. मस्त, व्हेरी गुड. छान श्रीजा. आता Thank you. संत दामाजी पंत विश्वास अंधारे आहेत का? हा, जय हरी विठ्ठल. सिया शिंगाडे परिचय करून देणार आहे. बर. नमस्कार दादा. नमस्कार, बोला. नमस्कार, माझं नाव सिया शिंगाडे आहे. जरा मोठ्याने बोला श्रेया. हा. Beyond the veil of material success, the inspiring story of Damaji Panta. Namaskar, dear friends. Today we're honored to share the inspiring story of Damaji Panta Deshpande Amatya, a 15th century Marathi saint and ardent devotee of Lord Vitthal. Born in Bidar, Karnataka, India, Damaji Panta Amatya served as a distinguished minister in the royal court of kings of Bidar. During his tenure, he oversaw the kingdom's grain garners and food distribution from Mangla Deva, a religion that included the sacred city of Pandharpur, a site reserved by millions of Varkari devotees. During the devastating famine of 1460, Damaji Panta Amatya demonstrated extraordinary compassion and selflessness as the officer in charge of the Sultan's grain storehouse. He defied orders and distributed food grains to the starving population, risking his own life.
A Brahmin, Mujtad, loyal to the Sultan, reported Damaji's action to the ruler, triggering a chain of events that would test Damaji's devotion and faith. When the Sultan discovered this, he was enraged and ordered Damaji's arrest. When the Sultan's soldiers came to take Damaji into custody, he calmly accepted his fate, acknowledging his crime of distributing grains without permission. However, he made a humble request. Please take me to Pandharpur, where I can take darshan of my beloved Lord Vittal before I face punishment. With a serene expression devoid of fear or worry, Damaji visited Pandharpur seeking Lord Vittal's blessing. His only sorrow was the potential separation from his cherished deity. However, in the miraculous turn of events, Lord Vittal intervened, disguising himself as a common man. Vitu Mahar. Vitu Mahar appeared before the Sultan, claiming to be Damaji's representative and, represented a bag of gold coins, stating that Damaji had sold the grains at a higher price, generating more profits for the kingdom. The Sultan and his courtiers were astonished as they counted the coins, finding the exact amount. When Damaji arrived, unaware of this miraculous intervention, the Sultan embraced him, praised his noble actions, and recounted the extraordinary events that had transpired. Overwhelmed with gratitude and humility, Damaji Panta Amatya quit his royal duties and devoted himself entirely to the bhakti of Lord Vittal, settling in Pandharpur where he spent the rest of his life in spiritual bliss. Lot of santas have composed bhajans, abhangas, and abhanga praising Santa Damaji's devotion to Vittala. In fact, Param Puja Kalavati Ai has written about him in Nityopasna Var Ravivar line 20. Vithu Mahahun Gela Damaji Stava Bedari. In 2025, with our rational minds, it's natural to question the miraculous aspects of this history. However, as we reflect on Damaji Panta's actions, we realize that his faith in Pandharpur and his teachings guided him to prioritize empathy and compassion over adherence to kingdom policies. His decision, though deemed unethical by worldly standards, was morally justifiable as it saved countless lives. This narrative highlights the importance of faith, moral courage, and the willingness to challenge norms when they conflict with our values. Damaji Panta's story encourages us to re-examine our own beliefs and values and to find the strength to stand by our convictions, even in the face of adversity. Damaji Panta's message remains remarkably relevant in today's world. His story offers timeless lessons that transcend centuries and cultures. We are reminded of the importance of compassion over conformity, moral courage, faith, and selfless service. In a world where we face numerous challenges and conflicts, Damaji Panta's message encourages us to embody compassion and empathy in our daily lives, find the courage to stand up for our values and principles, cultivate faith and trust in higher power or our inner guidance, prioritize selfless service and the well-being of others. As we ponder Damaji Panta's story, we may wonder what lies beyond the realm of material success. Is there a higher power that guides our actions and rewards us according to our karma? The story suggests that true success lies beyond material accomplishments and is calculated by a divine power. This notion resonates deeply, encouraging us to reevaluate our priorities and strive for selfless service, moral courage, and faith in the divine. Thank you. Thank you. छान श्रेया. आणि एकच गोष्ट मला तुम्हा सर्वांसमोर मांडायची आहे की आपण नेहमी विचार करत असतो की आपल्या पुढच्या पिढीला आपले सगळे संस्कार कसे द्यायचे कसं. तर आपल्या लक्षात येतं की आपण त्यांच्यासमोर नुसतं ठेवलं की ते स्पंज सारखं ऍब्सॉर्ब करतात सगळं, त्यांचे त्यांचे विचार करतात. आता श्रेया जसं करत होती की दामाजी पंतांची कथा, शी वॉज रिलेटिंग टू व्हॉट शी सीज इन इयर 2025 ॲज अ यंग पर्सन.
त्याच्यातनं व्हॅल्यूज काय मिळत आहेत, मॉरल्स किंवा एथिक्स काय मिळत आहेत. तर आपलं काम फक्त हेच आहे की आपल्या पुढच्या पिढीसमोर हे सारखं ठेवत राहायचं. त्याच्यातनं योग्य अर्थ काढून योग्य मार्ग स्वीकारायचं काम ती मुलं आपणहून करतात, हे आमच्या देवळातल्या सगळ्या कामातनं लक्षात येतं. तर थँक्यू वन्स अगेन. नाव वी विल मूव टू संत गोरा कुंभार. गुरुदास पाटील आहेत का? Oh, I am unable to find any young person, so मीच परिचय देईल. अं, अं, संत गोरा कुंभार हे तेर ठिकाणी गावचे रहिवासी होते, जिल्हा उस्मानाबाद, आणि ते 13व्या शतकात होऊन गेले. ते कुंभार जातीत जन्मले असल्यामुळे त्यांना कुंभार म्हणून ओळखले जात होते. ते मातीची भांडी तयार करून आपला उदरनिर्वाह करत असत, पण त्यांचा खरा जीव होता भगवंत विठोबाच्या भक्ती. गोराजी हे अत्यंत एकनिष्ठ आणि निरागस भक्त होते. त्यांचा संपूर्ण दिवस विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणात जात असे. ते वारकरी संप्रदायाचे होते आणि पंढरपूरला विठोबा दर्शनासाठी वारंवार वारी करत असत. त्यांच्या बाबतीत आपल्याला एक प्रसिद्ध प्रसंग सगळ्यांनाच माहिती आहे की गोरा कुंभाराच्या जीवनातील एक अत्यंत भावस्पर्शी प्रसंग म्हणजे एकदा ते माती तुडवत असताना त्यांच्या लहान मुलाने रांगत रांगत येऊन त्यांच्या पायाखाली प्रवेश केला. तेव्हा गोरोजी तेव्हा विठ्ठलाच्या नामस्मरणात इतके तल्लीन होते की त्यांचं लक्षच राहिलं नाही आणि त्यांचा मुलगा त्यांच्या पायाखाली चिरडला गेला. पत्नीने जेव्हा हे सांगितलं तेव्हा त्यांनी दुःख व्यक्त केलं नाही. ते उदासीनतेमुळे नव्हे तर त्यांच्या परमेश्वराच्या इच्छेवर असलेल्या पूर्ण विश्वासामुळे. त्यांचे मन इतके परमेश्वरात गुंतले होते की यावर शंका वा खंत नाही. ते पाहून लोकांना धक्का बसला. असं सांगितलं जातं की नंतर विठोबाने त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांचा मुलगा परत जिवंत केला. ते अतिशय नम्र होते. सगळ्यात त्यांचा महत्वाचा गुण म्हणजे नम्र होते. त्यांनी कधीच स्वतःला संत म्हणून मिरवलं नाही, पण त्यांच्या वाणीतील ज्ञान, भक्ती आणि नम्रता इतकी प्रखर होती की संत नामदेवासारख्या महान संतांनाही त्यांच्याकडून शिकावं लागलं. इनफॅक्ट काही मटेरियल्स मध्ये असं पण सांगण्यात आलंय की संत ज्ञानेश्वरांनी त्यांना इतर संतांच्या आध्यात्मिक पातळीची चाचणी घेण्याचं कार्य दिलं होतं. ह्या त्यांच्या दिलेल्या कार्यावरनं त्यांच्या आध्यात्मिक उंचीचं आपल्याला कल्पना येईल. त्यांनी त्यांचा सगळ्यात बॉटम लाईन आय गेस त्यांचा सगळ्यात महत्वाचा विचार होता की अहंकार आणि प्रतिष्ठा हे भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे. इवन आजच्या जगामध्ये पण जिथे की आपली बुद्धी, आपण फक्त एक बुद्धी किंवा आपली इंटेलेक्ट हा फक्त एक पार्ट ऑफ लाईफ आहे, पण आपण पूर्ण लाईफ त्या एकाच पॉइंटवर जगण्याचा प्रयत्न. सो इंटेलेक्ट इज जस्ट फॉर सर्व्हायव्हल. पण माझ्या मते गोराजी संतांचं त्यांचा सगळ्यात मोठा हाच त्यांचा सगळ्यात मोठा मेसेज हाच आहे की अहंकार आणि प्रतिष्ठा हे भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठे अडखळे. साधेपणा, नम्रता आणि शुद्ध अंतकरण असेल तर कोणतीही व्यक्ती परमेश्वराची कृपा मिळवू शकते. जिथे अहंकार नाही तिथे भगवंताचा वास असतो. कामाला भक्ती समजून करणं आणि मन शुद्ध ठेवणं हीच खरी साधना. जय हरी विठ्ठल. धन्यवाद गुरु, खूप छान. आणि गुरुनं आता सांगितलं त्याच्यावर मला नेहमी वाटतं की जगातलं सगळ्यात जास्ती पॉवरफुल कोण असेल तर अहंकार. श्रीकृष्णापासून सगळ्या संतांपासून सगळ्यांनी सांगितलं त्याला सोडा, पण तो काय सुटत नाही आपला. म्हणजे किती ताकदवान असेल कल्पना करा. हा, तर मग माझं नाव महेश शिरोडकर आणि आमच्या दिंडीचं नाव आहे गोरखनाथ किंवा गोरक्षनाथ. आतापर्यंत आपण बऱ्याच संतांविषयी ऐकलं आणि जनरली आपण ज्या संतांच्या माहिती आहेत ते बरेच सगळे वारकरी संप्रदायातले आहेत. ऍटलिस्ट मला तरी म्हणजे नाथ संप्रदायातलं कोणी माहित नव्हतं. आता मी गोरखनाथांविषयी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे ते नाथ संप्रदायातले होते आणि 9 नाथांपैकी एक होते. आणि ही बरीचशी माहिती मी इंटरनेटवरनं गोळा केलेली आहे, त्यामुळे त्यात काही मला त्रुटी किंवा चूक आढळली तर तुम्ही करेक्ट करू शकता. तर नाथ संप्रदाय मच्छिंद्र दादांनी सुरू केला आणि त्याचं मूळ जातं म्हणजे आदिनाथ म्हणजे शंकरापर्यंत, आणि ते सगळे शैव शंकराची भक्ती करणार आहे असं मी वाचलं. आणि मच्छिंद्र दादांनी गोरखनाथांना दीक्षा दिली.
तर मच्छिंद्रनाथांनी जरी नाथ संप्रदाय सुरू केला तरी गोरखनाथांनी त्याचा बरेच प्रसार केला. आणि गोरखनाथांचे शिष्य होते गहिनीनाथ म्हणून, आणि त्यांनी त्यांना दीक्षा दिली. तर मच्छिंद्रनाथांच्या जन्माविषयी जरा वेगळी आख्यायिका आहे. मी वाचायचा प्रयत्न केला, पण असं म्हणतात की मी गोरखनाथांच्या जन्माविषयीची आख्यायिका जरा वेगळी आहे. तर मच्छिंद्रनाथ भारत भ्रमण करत होते तेव्हा ते भिक्षा मागत एका घरात पोहोचले. तर तिथे एक बाई होती, त्यांनी त्यांना भिक्षा दिली, आणि त्यांनी त्याला ती खूप दुःखी होती आणि विचारलं तुला काय हवंय. तर ती म्हणली मला काही मूल नाहीये, स्वतःची काही संतती नाहीये. तर त्यांनी तिला थोडं एक राख दिली आणि सांगितलं की ह्यामुळे तुला मुलगा होईल. तिने हे शेजाऱ्यांना सांगितलं, तिने सगळ्यांनी चेष्टा केली असं कसं होऊ शकेल. मग तिने ती राख शेणाच्या एका टेकडीवर टाकून दिली. आणि साधारण 12 वर्षांनी जेव्हा मच्छिंद्रनाथ परत आले त्याच गावात त्याच ठिकाणी गेले, तर त्यांनी विचारलं अरे मुलगा कुठे आहे. तर ती म्हटली नाहीये. तर त्यांनी विचारलं काय झालं, असं शक्यच नाहीये. तर तिने सांगितलं असं असं झालं. मग त्यांनी विचारलं अरे कुठे आहे मग ते. तर तिने दाखवलं की तो शेणाचा ढिगारा. तर त्यांनी म्हटलं चलो गोरखा चला ये. मग त्यातनं गोरखनाथ बाहेर आले, 12 वर्षाचे मुलगा, आणि मग ते मच्छिंद्रनाथांबरोबर गेले. असं आख्यायिका आहे त्याच्या जन्माची. तर मच्छिंद्रनाथांनी खूप योग मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, काही गोरक्ष संहिता, योग मार्तंड, योग बीज, योग चिंतामणी असे. आणि त्यांनी फक्त भारतातच नाही तर नेपाळ आणि इतर अरब जगात पण त्यांनी बराच प्रसार केला. त्यामुळे ऍक्च्युली मी नेपाळ लोकांना गोरखा का म्हणतात ते मला वाटत होतं की त्यांचा गोरखनाथांशी काही संबंध आहे का. तर ते वेगळं आहे. म्हणजे ते गोरखा मूळ त्यांचं जे राज्य होतं ते गोरखा नावावर नव्हतं म्हणून. पण गोरखनाथांच्या नावाचं शहर किंवा जिल्हा आपल्या उत्तर प्रदेशात आहे, गोरखपूर म्हणून, आणि तिथं त्यांचं देऊळ पण आहे. तर हे त्यांच्या देवळाचे चित्र आहे. आणि त्यांचं जन्मस्थान असं मी बघायचा प्रयत्न केला, पण तसं सापडलं नाही. साधारण ते 12व्या शतकात आले जन्मले असं काहींचं म्हणणं आहे, तर काही 14व्या शतकात म्हणतात. आणि जन्मस्थळाविषयी पण वेगवेगळ्या ग्रंथांप्रमाणे किंवा वेगळ्या सोर्सेसप्रमाणे त्यांचं वेगळं भिन्न मतं आहेत. काहींचं म्हणणं आहे ती पंजाब किंवा पेशावरमध्ये जन्मले असतील, पण उत्तर भारतात. तर काहींचं म्हणणं आहे पूर्व भारतात बंगाल किंवा बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला असावा. आणि त्यांच्या समकाळात असलेले मी त्यांनी संत म्हणजे 12व्या शतकातले, तर त्यांची काही चित्र आहेत ते कबीर किंवा गुरु नानक यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्या काळात ते त्यांना भेटले असावेत असं वाटतं. तर एवढी साधारण मला माहिती आहे. कोणाला अजून काही असेल तर तुम्ही ऍड करू शकता. थँक्यू. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. धन्यवाद महेश. आपण जसं सुरुवातीच्या आपल्या डिस्कशन मध्ये पाहिलं की हेच माऊलींचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की भक्ती परंपरा, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय या सगळ्यांना एकत्र आवडेल अशी विठ्ठल भक्तीची परंपरा माऊलींनी एकत्र घालून सुरू केली. हे वैशिष्ट्य. नाथ संप्रदाय तर खूपच मोठा आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, नसेल तर जरूर अभ्यास करा. महेशने आज आपल्याला तो विचार सुरू करून दिलेला आहे की, आणि आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहेत योगी आदित्यनाथ, ते या परंपरेतले आहेत, नाथ संप्रदायातले. अशी सगळी त्याची म्हणजे ती अतिशय करंट आहे. असं काही नाही की कधीतरी 500-700 वर्षापूर्वी काहीतरी होतं आता काय नाही, तसं नाही. तर ती जी जागती परंपरा आहे त्याच्यात अजूनही करोडो लोक भारतात आहेत, अशी ही महत्वाची परंपरा. धन्यवाद महेश. धन्यवाद. आणि ते मी आदित्यनाथ म्हटल्यावर कळलं की प्रत्येकाचं नाथ ह्या नावाने म्हणजे शेवट होतो नावांचा. बरोबर. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता आपण जाऊ उत्तरेतल्या आणखीन एका महान संताकडे. संत कबीर मनाली आहेत का? संत कबीराविषयी बोलणारे कोणी आहेत? हो, सरगम आणि प्रिया. हो आहे मी इथे. नमस्कार, माझं नाव सरगम आहे. आज मी संत कबीरांच्या बद्दल माहिती देणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला कबीरदास जयंती साजरी केली जाते.
यावर्षी 11 जूनला म्हणजे अगदी 2 आठवड्यांपूर्वी त्यांची अंदाजे 648वी जयंती साजरी करण्यात आली. 15व्या शतकात जन्मलेले कबीरदास आताच्या भाषेत प्रॉडिजी म्हणायला हरकत नाही. संत कबीर हे काळाच्या पुढे असलेले संत होते. त्यांच्या रक्तातच दुसऱ्यांसाठी करुणा, भक्ती, माया, आपुलकीचे गुण अंगीभूत होते. समाजात सकारात्मक जागरूकता पसरवण्यासाठीची तळमळ, मग ते जातीपातीचे असो वा अंधविश्वासाचे असो वा अस्पृश्यता असो. विचार करा, 600 ते 700 वर्षांपूर्वी त्यांचे विचार किती पुढारलेले म्हणजे प्रोग्रेसिव्ह होते. त्यांच्या वाढत्या वयात अनेक भाषेचा, विविध परिस्थितीचा, अनुभवांचा, माणसांचा बरा वाईट सहवास मिळाला. कबीराचे विण तोषेले कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. घरच्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना अशिक्षित राहावे लागले. परंतु त्यांची बुद्धी आणि विचार खूप तल्लख आणि प्रगल्भ होते. त्यांना अनेक भाषा सहजच अवगत होत्या आणि त्यांच्या ओघवत्या भाषेत ते सहज दोहे म्हणजे 2 ओळींची कविता रचायचे. त्यांचे दोहे मानवी जीवनाशी, स्वभावाशी, विविध शिकवणीचे असायचे, जे अजूनही 2025 साली सुद्धा अचूक बसतात. अत्यंत परखडपणे ते विचार दाखवून गेले. बीजक, पद्य, साखी ग्रंथ, आत्मा आणि परमात्मा, कबीर ग्रंथावली, पद व दोहे आणि अनुराग सागर, सूक्ष्म वेद हे त्यांचे लिखाणाचे प्रकार आहेत. त्यांचे जास्तीत जास्त लिखाण 5वे शीख गुरु अर्जन देव यांनी गुरु ग्रंथ साहेब मध्ये नोंदवले आहेत. एक त्यांनी लिहिलेला दोहा आहे, निदक नियरे राखिये आंगन कुटी छवाय, बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय. कबीरदास जी म्हणतात की जे तुमच्यावर टीका करतात त्यांना नेहमी सोबत ठेवावे, कारण ते लोक तुमचे दोष तुमच्या समोर ठेवतात, ज्या सुधारून तुम्ही नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. त्यांच्याबद्दल अजून बरीच माहिती देता येऊ शकते, पण वेळेअभावी मी आता इथेच थांबते. विठ्ठल मंदिर आणि विठोबाच्या वारीचे संयोजक ग्रुपचे मी खूप आभार मानते, ज्यांनी ही संधी मला आणि सर्वांनाच दिली. मलाही या निमित्ताने संत कबीर यांच्याबद्दलची माहिती कळाली. धन्यवाद. धन्यवाद सरगम, खूप छान. आणि मला तुझे मराठी उच्चार तर खूपच आवडले. थँक्यू. अगदी मराठी बोलणं छान चालू ठेव. हो, नक्की. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण पाहणार आहोत संत सखूबाई. अर्चना कुलकर्णी. आणि आता आपलं थोडं फास्ट करायला पाहिजे, अजून 5-6 बाकी आहेत. अर्चना कुलकर्णी आहेत का संत सखूबाई बोलणार? बरं, त्यांच्याकडे परत येऊ आपण मग. संत तुलसीदास मुक्ता कारेकर. दिसते का? मधुरा कारेकर. हो, मधुरा कारेकर. हा, हो, दिसतंय, अगदी दिसतंय, ऐकू येत आहे. सुरू करा. हा, ठीक आहे. शेअर करायची आहे ना स्क्रीन? हा, होईल शेअर ना तुमचं? हो. हा, माझं नाव मधुरा कारेकर आहे आणि मी संत तुलसीदास यांच्याबद्दल बोलणार आहे. माझं प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये आहे, पण मी मराठीत बोलेन.
तर त्यांचा जन्म श्रावण सप्तमी 1532 आत्ताच्या राजापूर उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्यांचा जन्म ब्राह्मण परिवारात झाला. कथानुसार ते त्यांच्या आईच्या पोटात 12 महिने राहिले आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यांचे सगळे 32 दात होते. अजून म्हणतात की रडण्याच्या ऐवजी ते राम राम म्हणायला लागले आणि म्हणून त्यांचं नाव रामबोला ठेवलं गेलं आणि त्यांना महर्षी वाल्मिकी यांचं पुनर्जन्म पण मानलं जातं. पण त्यांचं उपनाव तुलसीदास हे त्यांच्या गुरु नरहरिदासनी यांनी दिलं होतं. काहींना वाटतं की त्यांचं लग्न रत्नावलीशी झालं होतं, पण इतरांना वाटतं की त्यांचं लग्न कधीच नाही झालं. तर पहिलं त्यांनी रामचरितमानस लिहिलं होतं. त्याचं ट्रान्सलेशन होतं भगवान रामाच्या कर्माचं तळ. तुळशी रामायण पण म्हटलं जातं. हिंदू साहित्यातलं खूप महान ग्रंथ पण मानलं जातं. तुलसीदास यांनी ते रामचरितमानस अवधीत लिहिलं आहे, कारण ते तीच भाषा बोलायचे आणि सगळ्यांना कळेल अशी भाषा होती. पण त्याचं ट्रान्सलेशन इतर भाषेत पण झालंय, अरेबिक सारखं. त्याच्यात संस्कृत रामायण चे पण गोष्टी आहेत आणि इतर संस्कृत रामायणाची पण गोष्टी आहेत आणि पुराणातल्या यांच्या पण कथा आहेत. त्याचे 7 कांड, रामचरितमानसचे 7 कांड आहेत, ज्याच्यात 12,800 ओळी आणि 1,073 स्टॅन्झास. 7 कांड म्हणजे बाळकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड. रामचरितमानसचा अंत सीतेच्या दुसऱ्या जेव्हा ती वाल्मिकी आश्रमात जाते ह्याचं काही लेखन नाही आहे, कारण त्यांना सीता ही सुखात बघायची होती आणि त्यांना तिला दुःखात नाही पाठवायचं होतं. त्यांनी हनुमान चालीसा पण लिहिलाय, जो एक हिंदू स्तोत्र आहे हनुमानाची कीर्ती करणारा. ही पण अवधीत लिहिलंय. याला चालीसा म्हणतं कारण त्याच्यात 40 दोहे आहेत. असं मानलं जातं की जेव्हा तुलसीदास अकबरच्या कैदीत होते तेव्हा यांनी लिहिलं होतं. ते हनुमान चालीसा हनुमानाची सामर्थ्य आणि करुणा ह्याची कीर्ती करते. पहिले 10 जे दोहे आहेत ते हनुमानाचे सगळे व्हर्च्यूज आणि त्यांचं रूप कसं आहे आणि त्यांची बुद्धी कशी आहे हे सांगतं. 11 ते 20 दोहे ते सांगतात हनुमानाने त्यांचं जीवन कसं भगवान रामानं समर्पित केलं आणि जे 21 ते 40 दोहे आहेत ते हनुमानाची प्रार्थना करतात, कारण आत्ता पण त्यांची गरज आहे. आणि हे हिंदू साहित्यातलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यांच्या नंतरच्या आयुष्यात त्यांनी इतर पण भजनं लिहिली होती, सारखं श्री रामचंद्र कृपाळू आणि ठुमक चलत रामचंद्र. त्यांनी भगवान रामासंबंधित खूप जागांना भेट दिली, जसं प्रयागराज, अयोध्या आणि चित्रकूट. त्यांनी इतर संतांना आणि लोकांना पण भेटले. त्यांनी त्यांची समाधी 80 घाट वाराणसी 1623 मध्ये घेतली आणि त्यांचं घर तुळशी घाट वाराणसीमध्ये जपून ठेवलं गेलं आहे. तर आपण त्यांच्याकडनं शिकू शकतो की सर्वांना स्वीकारायचं, कारण सगळे परमेश्वराच्या डोळ्यात समान आहेत, तर आपल्या पण डोळ्यात समान असले पाहिजेत.
प्रामाणिकता पण शिकू शकतो आपण त्यांच्याकडनं, की कारण त्यांचं म्हणणं होतं की प्रामाणिक प्रेम आणि भक्ती भगवानाबरोबर परमेश्वराबरोबर आपल्याला जोडायला मदत करतात. आपण त्यांचं असं पण मानणं होतं की आपण इच्छा आणि अभिमान हा त्यागला पाहिजे, कारण ते आपल्या सगळ्या दुःखांचं मूळ असतं. जर आपण इच्छा आणि अभिमान सोडून दिला तर तुमचं दुःख कमी होईल आणि तुम्ही परमेश्वरापाशी अजून जवळ व्हाल. धन्यवाद. खूप छान मधुरा, खूप छान. मला तुमच्या सगळ्यांची भाषा ऐकून इतका आनंद होतोय. आणि विशेष म्हणजे इंग्लिशमध्ये डोळ्यासमोर शब्द असून मराठीत बोलत राहणं हे सोपं नाही अजिबात. त्यामुळे तू छानच केलंस. आणि आता आपण पुढे जाऊ. पुढे कोण आहे? आता मीराबाई कोण बोलताय का? हो. हा बोला. नमस्कार, माझं नाव ईशान पटवर्धन आहे आणि आमच्या दिंडीचं नाव आहे संत मीराबाई. नमस्कार, माझं नाव अमृता पटवर्धन आणि मी आता तुम्हाला मीराबाईंविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. मीराबाईंचा जन्म इसवी सन 1498 मध्ये राजस्थानमधील कुडकी गावात झाला. त्यांचे राजपूत घराणे असून मीराबाईंचे आजोबा आणि वडील राठोड होते. बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे मीराबाईंचे पालन पोषण त्यांच्या आजोळी झाले. मीराबाईंची आजी कृष्णभक्त असल्यामुळे लहानग्या मीराला सुद्धा बालवयातच कृष्णभक्तीची गोडी कळली. लहान वयातच चित्तोडच्या राजघराण्यात राणा संगा यांच्या मुलाशी म्हणजेच भोजराजांशी मीराबाईंचा विवाह ठरला. कृष्ण हाच आपला सखा आहे, नवरा आहे असं मानत असल्यामुळे मीराला हा विवाह पसंत नव्हता. विवाहानंतर 2-3 वर्षातच एका युद्धात भोजराजांचा मृत्यू झाला. स्वतःवर कोसळलेल्या आत्यंतिक दुःखाच्या प्रसंगामुळे मीराबाईंनी स्वतःला कृष्णभक्तीत अजूनच रमवले. त्यांच्या मनस्थितीची अवस्था त्यांच्या कितीतरी भजनांमुळे आपल्याला कळते. मीराबाई अतिशय निर्मळ मनाने कृष्णभक्ती करीत होत्या. तरी त्यांच्या सासरी ही गोष्ट अजिबात पसंत नव्हती. नव्यानेच राजा बनलेला त्यांचा दीर विक्रमादित्य त्यांच्या कृष्णभक्तीच्या विरोधात होता. अशा आख्यायिका सांगतात की दुधाच्या पेल्यात विष मिसळून मीराबाईंना मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्या विषाचे अमृतात रूपांतर झाले. किंवा फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीराबाईंना सांगितले. मीराबाईंनी टोपली उघडल्यावर टोपलीत फुलांच्या माळा होत्या. साधारण 1538 साली राजस्थान सोडून मीराबाई वृंदावन येथे आल्या असाव्या असा अभ्यासकांचा अंदाज आहे. काही काळानंतर त्या गुजरातमधील द्वारका येथे आल्या. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णभक्तीची भजने गात त्या फिरल्या. त्यांचा शेवट द्वारकेतच झाला असे मानतात. त्यांच्या मृत्यूबद्दल अशीही आख्यायिका सांगितली जाते की त्या श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन मूर्तीत विलीन झाल्या आणि त्यांना मंदिराच्या बाहेर येताना कोणीही बघितले नाही. मीराबाईंच्या रचनांमध्ये सुद्धा त्यांची पदावली सोडली तर बाकीच्या रचनांचे कर्तृत्व सिद्ध झालेले नाही. त्यांच्या रचना मूळ राजस्थानी भाषेत असल्या तरीही बऱ्याच रचना ब्रिज, गुजराती, अगदी पंजाबीत सुद्धा आहेत. त्याचे कारण त्यांच्या पदांचा झालेला प्रसार आणि त्याची दीर्घकालीन मौखिक परंपरा आहे. पायोजी मैने रामरतन धन पायो, पग घुंगरू बांध मीरा नाची थी असे अनेक अभंग त्यांचे अजूनही गायले जातात. इतक्या जुन्या काळात जिथे स्त्री आणि लिखाण यांचा संबंध कठीण असायचा तिथे मीराबाईंच्या सुमारे 1300 रचना ज्यात कृष्ण भक्ती आणि कृष्णावरचे त्यांचे प्रेम ओतप्रोत भरलेले दिसते. अशा महान संत मीराबाई यांना माझा सादर प्रणाम. थँक्यू. खूप छान, थँक्यू. चला, तुला अजून काय सांगायचं रे? परत सांग. धन्यवाद. अरे वा, छान छान छान. चला आता आपण पुढे जाऊ. आता तुकडोजी महाराज मधुरा आहेत का? हो आहेत. हा बोला. जय हरी विठ्ठल. मधुराचे बाबा सांगतात. अच्छा, आवाज येतोय? हो अगदी येतोय, बोला.
तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 साली झाला. अमरावती जिल्ह्यातील शहीद यावली या गावी ब्रह्मभट्ट या कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी भयंकर वाऱ्यामुळे झोपडीचं छप्पर उडून गेले व झोपडी जलमय झाली. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या काव्यात मेरी जीवन यात्रेत केला आहे. ते म्हणतात, पैदा हुआ इस देह में सारा उडा घरबार है, आधी हवा उस वक्त ही बंधन से बेडा पार हुआ. वडिलांचं नाव नामदेव गणेशपंत इंगळे, आईचं नाव मंजुळा देवी होते. दोघेही विठ्ठल भक्त, पंढरीचे वारकरी होते. अतिशय गरिबी होती. वडील शिवणकाम तर आई मोलमजुरी करत होती. दोघेही अशिक्षित होते. या राष्ट्रसंताचे नाव माणिक ठेवलं होतं. व्यवहारात मात्र ते तुकड्या नावानेच प्रचलित झाले. बालपण अतिशय कष्टात आणि गरिबीत गेले. त्यांना माधुकरीही मागावी लागली. कित्येक वेळा उपाशी झोपावे लागायचे. त्यांची वेडा म्हणून लोकांनी हेटाळणी केली होती. लहानपणापासूनच माणिकला भजन, कीर्तन, कविता करण्याची आवड असल्याने शाळेत अभ्यासात त्यांचे मन रमेना. मित्रांना दूर रानात नेऊन तिथे भजनला तंद्रीत होऊन जात. शिक्षक त्यांना खूप मार देई, पण त्यांचं भजनाचा वेळ दिवसेंदिवस वाढतच होतो. 1921 साली अडकोजी महाराजांनी समाधी घेतली. अडकोजी महाराज तुकडोजींचे गुरु. आधुनिक काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भारतीय संत परंपरेत आगळं आणि वेगळं वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. देवाचे स्तोम अवडंबर न करता राष्ट्राला देव म्हणून पूजा करणारे तुकडोजी ग्रामविकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवता, सर्व धर्म समभाव, विश्वशांतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले, समर्पित केले. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात आंदोलनात सक्रिय भाग घेऊन तुरुंगवास सुद्धा भोगला. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. प्रसंगी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन जवानामध्ये वीरश्री निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. शत्रूंच्या तोफा गोळ्यांची पर्वा न करता भजन गायले. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या संतांनी आपल्या जीवनाचा प्रत्यक्ष विलक्षण मातृभूमीसाठी व तिच्या उत्थानासाठी, सेवेसाठी खर्च केला. चारित्र्य संपन्न बलशाली भारत देश व्हावा यासाठी ते अहर्निश झटले. म्हणूनच त्यांचे कर्तृत्वाने राष्ट्रसंत पदवी प्राप्त करणारे संत परंपरेतले हे पहिले संत ठरले. देश हाच देव आणि देशसेवा हीच देवपूजा आणि भक्ती असं समीकरण मांडून राष्ट्रधर्म ही बडा धर्म और एकांग असं त्यांनी प्रतिपादन केले. मानवता ही है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा, गिरते हुए को उठाना स्वर्गत मेरा. भारताच्या नवनिर्मितीसाठी सामाजिक आर्थिक क्षेत्रात बरोबर आध्यात्मिक क्षेत्रातही परिवर्तन याचा प्रयत्न केला. ग्रामराज्याद्वारे रामराज्य निर्माण व्हावे आणि भारत एक बलशाली शक्तिसंपन्न राष्ट्र बनण्यासाठी रचनात्मक कार्य व्हावे यासाठी त्यांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांचे समाधीस्थान असलेला गुरुकुंज आश्रम एक चालतं बोलतं विद्यापीठच आहे. इथे कोणत्याही निर्बंधाशिवाय सर्वच जाती पंथ यांना मुक्त प्रवेश आहे. समता, बंधुत्व, मानवता आणि प्रेम देणारे जगातील एकमेव मानवता धर्माचं केंद्र आहे. एकदा तरी अमरावती जवळील मोझरी या गावी असलेल्या गुरुकुंज आश्रमाला भेट द्यावी असं हे तीर्थक्षेत्र आहे. वयाच्या 17व्या वर्षीच त्यांनी गाव सोडलं व विंध्य, सातपुडा, सह्याद्री व हिमालयात भ्रमण केले. ते खंजरी वाद्य वाजवत. हे वाद्य आदिवासींकडून ते शिकले. भजन गाताना ते त्याचा वापर करीत. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामाजिक व राष्ट्रीय एकतेची ज्योत पेटून आपले सर्व जीवन समर्पित केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यावेळेचे भारताचे राष्ट्रपती स्वर्गीय राजेंद्र प्रसादांनी तुकडोजी महाराजांना 1949 साली राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. 1955 विंध्य प्रदेशातील हरिजन परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. 1956 भारत साधू समाज ही संघटना स्थापन केली. या संघटनेद्वारे त्यांनी साधू संतांची शक्ती राष्ट्र विकासाकडे वळवली. त्यांनी विश्व हिंदू परिषदेलाही मार्गदर्शन केले. 1959 मध्ये
गुरुकुंज आश्रमात श्री गुरुदेव विद्या मंदिर व श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना केली. जवळजवळ 400 भजने, 250 अभंग, 6,000 ओव्या, 3,000 पेक्षा जास्त छंद लिहित. ग्रामगीता ही त्यांची सर्वोत्तम कलाकृती असून त्यांचे संपूर्ण जीवन कार्याचे प्रबळ ज्ञान या गीतेत आहे. त्यांनी 55 पुस्तके प्रकाशित केली असून मॅन 1954 ते 25 डिसेंबर 1955 या कालावधीत त्यांनी गीताही लिहिली. एकच दिवशी हजारो गावात त्याचं प्रकाशन केलं. अशा या थोर संतात अभिवादन करून मी इथंच पूर्णविराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान दादा, खूप छान. चला आता आपण पुढे जाऊ. स्वामी समर्थ अवंतिका बर्वे. हो, विवान बोलणार आहे. त्याला मराठी जास्त येत नाही म्हणून तो इंग्लिश मध्ये बोलणार आहे. ठीक आहे. नमस्कार, मी विवान बर्वे आहे. पिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. These words, the words of Sri Swami Samartha, they mean, fear not, I am with you. With these words, he reassures all his devotees of his enduring presence and unwavering support. I imbibe these words in my daily life, and I know if I work hard and not worry about the results, success will eventually come, because my job is to only work hard. He was also known as Swami of Akkalkot and was the Indian Hindu spiritual master of Dattatreya tradition. He took Samadhi in Akkalkot, today's Solapur. Thanks. Jai Hari Vittal. खूप छान. आणि छान बोललास. तुला मराठी शब्द वापरलेस ते अगदी छान बोललास. थोडी प्रॅक्टिस कर. मला पुढच्या दिंडीमध्ये, पुढच्या वारीमध्ये तुझ्याकडनं मराठीत ऐकायचं. ओके. हो, थँक्यू. अच्छा. आता आपण गजानन महाराज शुभांगी खानजोडे आहेत का? जय गजानन. शुभांगी खानजोडे. तर आपण थोडंसं गजानन महाराजांविषयी जाणून घेऊया. एक मिनिट. थोडे बाकीचे आवाज येत आहेत, आपल्याला म्यूट करता येतील का? अनघा कोण आहे त्यांनी प्लीज म्यूट करावं. ओके. जय गजानन. तर आपण बघितलं की शेगावचे संत गजानन महाराज, नंतर आपले स्वामी समर्थ, आपले शिर्डीचे साईबाबा हे समकालीन संत म्हणले जातात. म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या थोडं सुरुवातीला जवळपास या सेम कालखंडात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात हे संत, हे अवतारी पुरुष आले. अवतारी पुरुष याच्यासाठी की हे कुठल्याही जागी जन्मले नव्हते किंवा कुठल्याही घरात जन्मले नव्हते, ते प्रकट झाले होते. यांच्या पूर्व इतिहासाचा काही आपल्याकडे काही पुरावा दिसत नाही. जसं शेगावला बंकटलाल नावाचा एक जोहरी होता, एक ज्वेलर होता, आणि त्याला पहिल्यांदा महाराज दिसले. आणि जेव्हा त्याला दिसले तेव्हा त्याला लगेच लक्षात आलं की हा साधा माणूस नाहीये, हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे, अवतारी पुरुष आहे. आणि मग त्यांनी महाराजांच्या लीला बघून त्यांनी महाराजांना घरी बोलवलं, शेगावच्या सर्व लोकांना सांगितलं, आणि मग शेगावच्या सर्व लोकांना हे माहीत होत गेलं. ऍक्च्युली त्यावेळेस परिस्थिती समाजाची ही होती की बऱ्यापैकी लोक त्यांच्या डेली लाईफला, डेली इश्यूजला खूप ग्रासलेले होते, ते दुःखी झालेले होते. आणि अध्यात्माची पातळी पण बऱ्यापैकी, जरी आपल्या संतांनी इतकी शिकवण देऊन गेलेले आहेत ते महाराष्ट्राला, तरीही ती परिस्थिती बऱ्याच गावांमध्ये अशी होती की लोक कंटाळून अध्यात्मापासूनही दूर गेले होते. म्हणजे ती स्पिरिच्युअलिटी लेवल डाऊन झाली होती. आणि हे सर्व इम्प्रूव्ह करण्याकरता या स्वामी समर्थ म्हणा, बाबा शिर्डीचे बाबा म्हणा किंवा गजानन महाराजांचे हे प्रकट झाले. आणि त्यांनी मग वेगवेगळ्या लीला दाखवत लोकांना एज्युकेट करत, लोकांना परत जे होतं त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही लाईफ कसं, तुमची कसं असलं पाहिजे आणि अध्यात्म किती इम्पॉर्टंट आहे. हे लीला वेगवेगळे चमत्कार करत ते दाखवत गेले. आणि अशा प्रकारे त्यांनी जी घडी होती, समाजाची विस्कळीत झालेली घडी होती, ती घडी बसवली.
आणि पूर्ण हे त्यांचं अवतार कार्य झाल्यानंतर मग ते महाराज एक दिवशी विठुमाऊलीला भेटायला गेले की माझं अवतार कार्य आता संपलं, आता मला तुझ्या जवळ यायचं. आणि मग महाराजांच्यात आणि विठुमाऊलीमध्ये जो संवाद झालाय त्यानुसार महाराजांनी ऋषी पंचमीला 1910ला त्यांनी समाधी घेतली. पण समाधी घेतानाही त्यांनी सगळ्यांना निक्षून सांगितलं की मी गेलो नाहीये, मी इथंच आहे. आणि महाराजांनी इथे ब्रह्मरंध्राजवळ इथे प्राण रोखून धरला. महाराजांच्या समाधीनंतरही जेही लोक शेगावला गेले त्या सर्व त्यांच्या भक्तांना महाराजांनी अजूनही महाराज अनुभव देतात. आणि त्यांचं कार्य हे वेगवेगळं हे अजून स्प्रेड व्हावं म्हणून त्यांच्या भक्तांनी आज मंदिर बांधलं. त्यानंतर त्यांच्या कार्यासाठी दासगणू महाराज जे शिर्डीच्या साईबाबांचेच फार चांगले भक्त आहेत. दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ म्हणजे स्टोरी बुक नाहीये, तर ग्रंथच लिहिलेला आहे की हा ग्रंथ जो वाचेल त्याच्या मनाची जी इच्छा असेल ती पूर्ण होईल, त्याचा जो संकल्प आहे तो सिद्धीस जाईल, असा हा चिंतामणी हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामुळे महाराज घराघरात पोहोचले, महाराष्ट्राबाहेर पोहोचले, पुणा मुंबई सर्व भागात पोहोचले. आणि आज सर्व रिजन मधून शेगावमध्ये या पोथीमुळे म्हणा, नंतर महाराजांची जी दिंडी निघते त्या दिंडीमुळे म्हणा खूप महाराजांच्या कार्याचा प्रसार झाला. आणि आज सर्व लोक शेगावला येतात. आणि शेगावला पण आपण बघितलं तर तिथे जे सेवेकरी असतात, सेवेकरी नेहमी माऊली माऊली हेच कम्युनिकेशन असतं. आणि या माऊली माऊली ऐकत ऐकत आपण महाराजांच्या जवळ जातो, आपण विठू माऊलीच्या पण फार जवळ जातो. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. धन्यवाद शुभांगीजी, खूप छान. आणि विशेष जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं साईबाबा काय किंवा गजानन महाराज काय, या लोकांनी नव्या काळामध्ये संत म्हणजे काय याचं परत एकदा आपल्या समोर उदाहरण उभं केलेलं आहे. आज गजानन महाराज ही संस्था आपल्या सर्वांना माहितीच आहे की त्याची स्वच्छता, त्याचे समाजसेवेचे भाव, त्याच्यातलं म्हणजे त्यांचं शेगावचं जे हे आहे किचन, स्वयंपाकघर, त्याच्याविषयी सगळीकडे फोटो येतात आणि सगळीकडे स्टडी चालू असतो की किती स्वच्छ आणि किती छान सगळं आहे. आणि इतर कोणत्याही ठिकाणी माझ्या स्वतःच्या ओळखीतले लोक जे अगदी एअर कंडिशन 5 स्टार शिवाय कुठेही राहणार नाहीत, अशी माणसं सुद्धा गजानन महाराजांच्या आश्रमात मात्र आनंदाने राहतात. काही त्यांना एसी लागत नाही, का प्रायव्हेट टॉयलेट लागत नाही, काही लागत नाही. तर हे सगळं या संस्थांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तर शुभांगी धन्यवाद परत एकदा. आणि आज आपण आता आपल्या शेवटच्या संताच्या परिचयाकडे येतोय. साईबाबा. नमस्कार, मी सुरेश जोशी, माझे नात प्रेझेंट करणार आहे. नमस्कार, मी रुही मुंजे. श्री साईनाथ महाराज की जय. आपल्या देशात अनेक संत होऊन गेले, त्यापैकी श्री साईबाबा हे एक संत आहेत. श्री साईनाथ महाराजांचा जन्म 1838 साली झाला व ते वयाच्या 16व्या वर्षी शिर्डीला लोकांना प्रथम दिसले. ते जात धर्म मानत नसत. त्यांची शिकवण म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणे, श्रद्धा आणि सबुरी ठेवणे. त्यांची प्रत्येक कार्य लोकांची सेवा करणे हेच असे. धन्यवाद. छान छान छान, व्हेरी गुड. चला, आता आपला आजचा संत परिचय संपला. उरलेले आपण पुढच्या गुरुवारी परत करणार आहोत. तर कोणाला काही प्रश्न असतील, काही बोलायचं असेल तर पटकन बोलू शकता, नाहीतर मग सर्वांना आपण कार्यक्रम बंद करू. छान. चला, उशीर झाला खूप ऑलरेडी. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. जय हरी विठ्ठल. 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 जय हरी विठ्ठल.